श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय भाविकांनो, आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त कथा नाही, ती अनुभव आहे. चूक संशोधनाची शिकवण आहे आणि स्वामी समर्थेच्या कृपेचं जिवंत उदाहरण आहे. ही गोष्ट आहे कोटिकूप तीर्थस्थानाची, जेथे भक्तीचा पराभव होऊ लागला होता, पण स्वामीच्या कृपेने पुन्हा विजय मिळाला. एक काळ होता, श्री रामेश्वर जवळ एक पवित्र तीर्थस्थान होतं, कोटिकूप, जेथे भाविक दूरदूरून यायचे फक्त एक स्नान करायला. कारण लोकांचं असं म्हणणं होतं की पवित्र जलाने शरीर स्वच्छ होते, पण मन आणि पापही धुतले जातात. आजारी लोक यायचे आणि आरोग्य मिळवून परत जायचे. दुःखी लोक यायचे आणि समाधान घेऊन जायचे. हे तीर्थ म्हणजे देवाशी थेट जोडणारा एक सजीव फूल होता. पण जसे वर्ष गेली तसे तसे या तीर्थस्थानावर बसलेले काही पुजारी म्हणू लागले, स्नान करायचं तर पैसे द्या, रूप मुद्रा द्या. ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांना स्नानही नाही. आता विचार करा, हे तीर्थ तर सर्वांसाठी होतं, पण आता तिथे फक्त श्रीमंत, पैसा असलेले प्रवेश करू शकतात, असं वातावरण तयार झालं. हे बघून देवही नाराज झाला असावा आणि एक दिवस स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज त्या तीर्थावर आले. स्वामी म्हणाले, अरे, आम्ही साधे संन्यासी आहोत, धन नाही आमच्याकडे, फक्त भक्ती आहे. पण पुजाऱ्यांनी तेही नाकारलं. म्हणाले, स्नान करायचं असेल मग पैसे द्या. भाविकांनो, असा अपमान स्वामी सहन करतात का? नाही. स्वामी शांत होते, पण त्यांच्या कृपेचा न्याय अगदी अचूक असतो. काही क्षणातच त्या तीर्थाला एक विचित्र गोष्ट घडली. पाणी खराब होऊ लागलं, दुर्गंध येऊ लागली, लोकांना त्रास व्हायला लागला. पुजाऱ्यांची चिंता वाढली, उत्पन्न थांबलं, यात्रेकरू येईनासे झाले. त्यांनी अनेक उपाय केले, मंत्र, विधी, पण काहीच काम केलं नाही. सगळ्यांना समजलं, हे काही साधं नाही, हे काहीतरी दैवी आहे. शेवटी सगळे पुजारी श्री रामेश्वराच्या मंदिरात जाऊन शरण गेले, रडले, प्रार्थना केली, हे देवा, आम्हाला माफ कर. त्याच वेळेस श्रीमद शंकराचार्य तेथे पोहोचले. त्यांनी सांगितलं, तुम्ही अहंकार केला, धनलोभ केला, भक्तांचा अपमान केला, म्हणून हे सगळं झालं. श्री शंकराचार्यांनी सांगितलं, स्वामी समर्थ हे केवळ संन्यासी नाहीत, ते साक्षात ईश्वरी शक्ती आहेत. तुम्ही त्यांचा आणि भक्तांचा अपमान केला, त्यामुळे तीर्थ दूषित झालं. पुजारी जागे झाले, डोळ्यातून अश्रू आले. ते धावत स्वामी समर्थांच्या चरणी गेले, पाय धरले आणि म्हणाले, स्वामी, आम्हाला माफ करा. स्वामी म्हणाले, जशी तुमची भावना तसं फळ मिळतं. आता खरोखर पश्चाताप झालाय का? सगळे म्हणाले, हो महाराज, आम्ही लोभाने अंध झालो होतो, आता आम्ही जनसेवा करू. धनसंपत्तीपेक्षा भक्ती मोठी आहे, हे आम्हाला कळालं. स्वामी प्रसन्न झाले, म्हणाले, तुमचं मन शुद्ध झालं, तीर्थाचंही पाणी शुद्ध होईल. क्षणात त्या तीर्थाचं पाणी शीतल, स्वच्छ आणि मधुर झालं. पुन्हा ती जागा भक्तांनी भरून गेली. पुजाऱ्यांचं वागणं बदललं. अहंकार नाही, पैसा नाही, फक्त प्रेम आणि सेवा. ही गोष्ट काही एका 1000 वर्षापूर्वी घडलेली असली तरी आज सुद्धा ती आपल्या मनात जागृत व्हायला हवी. जेव्हा अहंकार येतो तेव्हा देव दूर जातो. जेव्हा नम्रता, सेवा आणि भक्ती असते तेव्हा देव स्वतः येतो. स्वामी समर्थ म्हणतात, धन, पद, रूप काहीच टिकत नाही, पण भक्तीचं मूल्य कधीच कमी होत नाही. चला, आपणही आपलं मन स्वच्छ करूया, गरजूंना मदत करूया, नम्रता ठेवूया आणि सर्वांशी प्रेमाने वागूया. हीच खरी स्वामी समर्थांची सेवा. जर ही कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांच्या प्रत्येक कृपेची गोष्ट तुम्हाला इथेच मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.